नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्य माननीय आरोग्य मंत्री महोदय यांची आरोग्य संवाद यात्रा 2026 ही लवकरच सुरू होणार आहे आणि या यात्रेच्या निमित्ताने सर्व आरोग्य संस्थांना माननीय मंत्री महोदय भेट देतील आणि भेटी दरम्यान काय काय तयारी करावी या संबंधित थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार मित्रांनो. राज्यात लवकरच आरोग्य संवाद यात्रा सुरू होत असून या यात्रेअंतर्गत माननीय आरोग्यमंत्री कोणत्याही संस्थेला भेट देऊ शकतात. या दौऱ्यात ते स्थानिक आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि इतर आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेटी देणार आहेत. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आरोग्य संवाद यात्रेसाठी प्रत्येक मेडिकल ऑफिसर, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, हेल्थ असिस्टंट, LHV, ANM आणि इतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी नेमकी कोणती तयारी करून ठेवावी, काय प्रिपरेशन करावे या संबंधित माहिती घेऊया. मित्रांनो, या भेटी दरम्यान किंवा या तपासणी दरम्यान जर सर्वोच्च प्राधान्य कशाला असणार आहे तर स्वच्छतेला असणार आहे. म्हणून आरोग्य संवाद यात्रेदरम्यान सर्वप्रथम लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे स्वच्छता. यामध्ये PSC आणि उपकेंद्राचा परिसर स्वच्छ असावा, गवत, कचरा, प्लास्टिक किंवा साचलेले पाणी नसावे. OPD, IPD, प्रसूती कक्ष, लॅब, औषध साठा कक्ष, शौचालय आणि प्रतीक्षालय स्वच्छ असावेत. बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन केलेले असावे. सर्व सूचना फलक व्यवस्थित आणि अद्ययावत असावे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाची माहिती ही प्राधान्यानं मंत्री महोदयाचा विषय असल्यामुळे ही माहिती प्राधान्याने विचारली जाऊ शकते. यामध्ये ग्राम कृती दल समिती स्थापन केली आहे का, त्यांच्या सभा होतात का, सभा होत असेल तर त्यांचं प्रोसाइडिंग लिहिलेलं रजिस्टर आहे का, या कार्यक्रमाअंतर्गत या अभियानाअंतर्गत राबविलेले उपक्रम यांचे अहवाल, रजिस्टर, फोटो असतील, व्हिडिओ असेल किंवा पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही काय ॲक्शन प्लॅन केलेला आहे किंवा काय कामं करणार आहात त्याचा कृती आराखडा आहे का किंवा आत्तापर्यंत झालेले काम याची अद्ययावत माहिती आपल्याकडे असणं आवश्यक आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानामध्ये 59 इंडिकेटर आहेत आणि त्या 59 इंडिकेटरमध्ये आजपर्यंत आपण प्रगतीपर किती काम केलेलं आहे याची देखील माहिती आपल्याकडे असणे आवश्यक आहे. रुग्णाकरिता काय काय सेवा असू शकतात. स्वच्छ पिण्याची पाण्याची व्यवस्था असावी, बैठक व्यवस्था, प्रतीक्षालय स्वच्छ असावे, नागरिकाची सनद दर्शनी ठिकाणी असावी, स्वच्छतागृह, मग ते पुरुष आणि स्त्रियासाठी स्वतंत्र असले पाहिजे आणि आपण ज्या काही सेवा देतो आहे त्या सर्व सेवेंचं IEC साहित्य हे दर्शनी ठिकाणी असणे आवश्यक आहे. भाग 2 सर्व रेकॉर्ड अद्ययावत ठेवावे लागणार आहे. निरीक्षणादरम्यान सर्व रेकॉर्ड तपासले जाऊ शकतात, त्यामुळे सर्व रजिस्टर अद्ययावत असावीत. ऑनलाईन पोर्टलवर माहिती अपडेट असावी. ई औषधीमधील औषध साठा अचूक असावा. औषधांचे एक्सपायरी तपासून आवश्यक कारवाई करावी. सर्व अहवाल वेळेवर भरलेले असावेत याची दक्षता घ्यावी. भाग 3 मध्ये OPD आणि IPDच्या सेवा. निरीक्षणादरम्यान रुग्णसेवा हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो, त्यामुळे OPD नियमित सुरू असावी. IPD मधील सर्व रुग्णांची माहिती अद्ययावत असावी. डॉक्टर, स्टाफ नर्स आणि इतर कर्मचारी उपस्थित असावेत आणि सर्व कर्मचारी हे आपले ओळखपत्र परिधान करूनच असावेत. रुग्णांशी सौजन्यपूर्ण वर्तन असावे. औषधे उपलब्ध असावीत. भाग 4 102 आणि 108 सेवा. 102 आणि 108 या आपत्कालीन सेवा प्रभावीपणे कार्यरत आहेत का याची तपासणी होऊ शकते. यामध्ये रेफरल रजिस्टर अद्ययावत असावे. रुग्णवाहिका सेवेशी समन्वय असावा. कॉल झाल्यानंतरची नोंद व्यवस्थित ठेवावी आणि 102 आणि 108 आपण ज्या लाभार्थ्यांना सेवा दिलेली आहे अशा सर्व लाभार्थ्यांची नोंदणी देखील आपल्याकडे अद्ययावत असणं आवश्यक आहे. भाग 5 लॅब व रुग्णसेवा. सर्व आवश्यक तपासण्या सुरू असाव्यात. किती प्रकारच्या तपासण्या यांचे IEC दर्शनी ठिकाणी असावे. लॅब रजिस्टर अपडेट असावे. रिपोर्ट वेळेवर दिले जात आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे. तपासणीचे यंत्र कार्यरत असावे. तर लॅब आणि रुग्णसेवेमध्ये आपल्याला ह्या सगळ्या सेवा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये प्राधान्यानं BP ऑपरेटर्स असेल किंवा शुगर तपासण्याची मशीन असेल, हेमोग्लोबिन असेल इत्यादी सर्व जे आपले प्रथमदर्शनी किंवा आपण प्राथमिक लेवलला तपासण्या करतो हे सर्व साहित्य चालू स्थितीमध्ये असणे आवश्यक आहे. भाग 6 जास आणि VHNC सभा. निरीक्षणादरम्यान समित्यांचे कामही पाहिले जाऊ शकते. यामध्ये जास बैठकीचे इतिवृत्त असेल, ग्राम कृती दल बैठकीचे इतिवृत्त असेल, VHNCचे
बैठकीची इतिवृत्त असेल, निधीचा वापर, ॲक्शन टेकन रिपोर्ट आणि त्यासंबंधीचं कॅशबुक आणि इतर रेकॉर्ड देखील अपडेट असणे आवश्यक आहे. भाग 7 याच्यामध्ये ऑनलाईन पोर्टल असेल. यामध्ये RCH पोर्टल, HWC पोर्टल, NCD पोर्टल, TB पोर्टल, HMIS पोर्टल, IHIP पोर्टल, ई-औषधी, FALMIS आणि इतर सर्व शासनाचे जे आपल्याला नेमून दिलेले पोर्टल आहेत ते अद्ययावत असावे आणि त्याची सर्व माहिती देखील आपल्याकडे असणं आवश्यक आहे. उदाहरण आपल्याला एखादं पोर्टल लॉग इन करून जर डॅशबोर्ड दाखवा असं विचारलं तर आपल्याला ते दाखवता आलं पाहिजे. मग तो कोणताही अधिकारी आणि कर्मचारी असो हे सर्वांना अवगत असणे आवश्यक आहे. भाग 8 मास्टर फाईल तयार ठेवा. हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण मास्टर फाईलच हे आपल्या कार्यालयाचा, आपल्या संस्थेचा आत्मा असतो आणि त्यामध्ये सर्व माहिती डिटेलमध्ये दिलेली असते. त्याच्यामुळे मास्टर फाईल अपडेट आणि उपलब्ध ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मास्टर फाईलमध्ये प्राधान्याने ही माहिती असणे आवश्यक आहे. संस्थेची माहिती, कर्मचारी माहिती, आपण काय सेवा देतो ती माहिती, उपलब्ध सुविधा, पुरस्कार, उत्कृष्ट उपक्रम, फोटो आणि वर्तमानपत्रातील बातम्या इत्यादी प्राधान्याने माहिती सदरच्या मास्टर फाईलमध्ये असणे आवश्यक आहे. भाग 9 उपक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ. आपल्याला माहिती आहे की आता बरेचसे पोर्टल आणि बरेचसे कार्यक्रम अभियान जेव्हा आपण राबवतो, ते अभियान आणि विविध कार्यक्रम राबवित असताना आपल्याला शासनाकडून वारंवार सांगितले जाते की आपण जे काही कार्यक्रम अभियान राबवता त्या दरम्यानचे सर्व फोटो आणि व्हिडिओ आपण जतन करून ठेवले पाहिजे, जेणेकरून वरिष्ठ स्तरावरून आपल्याकडे माननीय मंत्री महोदय असतील, पदाधिकारी असतील, आपले वरिष्ठ अधिकारी असतील, जेव्हा तपासणीला येतील तेव्हा मात्र आपण फोटो आणि व्हिडिओच्या स्वरूपात देखील सादरीकरण करू शकतो. मग यामध्ये माता बाल आरोग्य, PMJY, MGPJY, लसीकरण, शाळा आरोग्य, योग दिन, NCD कॅम्प, स्वच्छता अभियान, आरोग्य मेळावे आणि इतरही आपण जे जे कार्यक्रम करतो त्या सर्वांचे फोटो आणि व्हिडिओ स्वरूपात आपण जतन करून ठेवले पाहिजे. भाग 10 पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. हे पण अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपण तर काम करतोच आहे, परंतु कामाचा लेखाजोखा किंवा प्रेझेंटेशन किंवा त्याचं सादरीकरण किंवा आपण फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या संस्थेमध्ये ते जतन करून ठेवणे आवश्यक आहे. याला फार महत्त्व आलेलं आहे, कारण विविध पोर्टलवर व्हिडिओज आणि फोटोज देखील आपल्याला अपलोड करावे लागतात. म्हणून एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपल्याकडे करून ठेवलेलं पाहिजे, जेणेकरून आपण सदरच्या कालावधीमध्ये काय काय काम केले त्याची सत्यंभूत माहिती पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये ठेवणे सोपं होते आणि यामुळे प्रेझेंटेशन देखील वरिष्ठांना करायला सोपे जाते. यामध्ये संस्थेची माहिती, कर्मचारी, लोकसंख्या, उपलब्ध सेवा, राबविलेले उपक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रम, फोटो आणि भविष्यातील नियोजन म्हणजे त्याला आपण कृती आराखडा म्हणतो, इत्यादी माहिती आपल्याला या ठिकाणी तयार करून ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या संस्थेची माहिती वेळेत आणि अचूक सादर करणे शक्य होईल. लक्षात ठेवा की सर्वात महत्त्वाचं हे आहे, निरीक्षणासाठी किंवा तपासणीसाठी स्वतंत्र तयारी करण्यापेक्षा दररोजची चांगली कामाची पद्धत सर्वात मोठी तयारी असते. आपले रेकॉर्ड अद्ययावत असतील, रुग्णसेवा उत्कृष्ट असेल, संस्था स्वच्छ असेल, टीमवर्क चांगले असेल तर कोणत्याही निरीक्षणाची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. आपलं कामच आपल्याला कारवाई होण्यापासून वाचू शकतं. जर आपण प्रामाणिकपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम केलं तर आरोग्य संवाद यात्रा ही केवळ तपासणी न राहता आपल्या संस्थेच्या उत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन मात्र नक्की ठरू शकते. त्याच्यामुळं आपण या छोट्या छोट्या तयारी केल्या आणि जर अद्ययावत रेकॉर्ड ठेवलं, स्वच्छता ठेवली तर डेफिनेटली या तपासणीच्या माध्यमातून आपल्याला उत्कृष्ट कर्मचारी संस्था म्हणून देखील नावाजल्या जाऊ शकतं. तर मित्रांनो, ही छोटीशी माहिती आपणास कशी वाटली आपण सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा. या विषयासंबंधित अजून आपणास माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की कळवा. आपण त्या विषयावर देखील माहिती देण्याचा प्रयत्न करूया. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.